मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपूर। नमस्कार, मी अश्विनी। महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत। नजर टाकूया महाराष्ट्रातील प्रमुख घडामोडींवर। लवकरच शालेय अभ्यासक्रमात रामायण आणि महाभारताचे सार शिकवले जाईल असल्याचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी म्हटले आहे। नमस्कार, आप सबको ये बताने में मुझे खुशी होती है कि मैंने पार्लियामेंट में भगवत गीता ये चैप्टर स्कूली पढ़ाई में इंक्लूड करना चाहिए और सम्माननीय मंत्री महोदय जी ने उन दिनों में जवाब दिया था कि कुछ भाग ऑलरेडी इंक्लूजन हुआ है, लेकिन राज्य सरकार अगर चाहे तो इसको स्कूली पढ़ाई में इंक्लूड किया जा सकता है। और मेरी इस मांग को पार्लियामेंट ने एनसीईआरटी के पास भेजा था और एनसीईआरटी ने नवंबर 23 में एक 7 मेंबर्स कमेटी बनाकर उनके पास से इस बात का रिपोर्ट मांगा। मुझे बड़ी खुशी होती है कि एनसीईआरटी ने ये 7 मेंबर्स से कमेटी ने इस बात को मान लिया है और स्कूली टेक्स्ट बुक में इसको इंक्लूड, रामायण और महाभारत को इंक्लूड करने का निर्णय लिया है, जो अब पार्लियामेंट में अंतिम निर्णय मोदी जी के नेतृत्व में निश्चित लिया जाएगा, ऐसा मेरा विश्वास है। मैं मानता हूं कि इस प्रकार के निर्णय होने से आने वाले दिनों में 22 जनवरी को राम मंदिर का उद्घाटन तो होगा ही। लोग तरह तरह की बातें करते हैं, लेकिन उनकी बातों को हम नजरअंदाज करेंगे, क्योंकि सिर्फ भारतीय जनता पार्टी और मोदी जी के नेतृत्व में हमारे सांस्कृतिक विरासतों का पुनरुद्धार तो हो ही रहा है, लेकिन उसके साथ साथ में डेवलपमेंट का ईरा भी इन ऑल सेक्टर्स, आई विल से सभी सेक्टर्स में प्रारंभ है, जिसकी गिनती बहुत बड़ी है, बहुत लंबी है। लेकिन उसके साथ साथ में सांस्कृतिक विरासतों को भी जीवित करना, उसको बढ़ावा देना, यह भी बहुत आवश्यक था, जिसको मोदी जी ने किया है। मैं मानता हूं कि आने वाले दिनों में स्कूली बच्चों को रामायण और महाभारत का पाठ पढ़ाना, ये फिर एक बार हम राम राज्य की ओर आगे बढ़ रहे हैं। मैं देश के प्रधानमंत्री सम्माननीय नरेंद्र मोदी जी का अभिनंदन करूंगा, भारत सरकार का अभिनंदन करूंगा। फिर एक बार दुनिया के नक्शे में भारत देश कितनी ऊंचाई छू रहा है, ये हम सबके लिए बहुत ही गर्व की बात है, ऐसा मैं मानता हूं। पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी निवडून येणे ही फक्त भारताचीच नव्हे तर संपूर्ण जगाची गरज असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले। सांगलीत सोमवारी एका कार्यक्रमात ते बोलत होते। मला असं वाटतं की थोडं म्हणजे कितीतरी आज देशात आहे किंवा तो मग लगेच त्याला आपण ब्रेन ड्रेन म्हणणार, इट्स नॉट अ ब्रेन ड्रेन ना, त्याला जाऊन तिथल्या रिसोर्सेसना भारतामध्ये खेचून आणणं ही भारताची आवश्यकता आहे। त्यामुळे असं व्हायला कोर्सेस खूप लागतात, ते सुरू करायला पाहिजे याला शंका नाही, पण थोडं आपल्याला आता इंडस्ट्रियलिस्टना प्रामुख्याने मोठं बघायला लागले। आता मला एक स्क्रू सुद्धा आपण तयार करत नव्हतो, सगळं आपल्याला इम्पोर्ट करावं लागेल। आपण 1,00,000 कोटीचा ह्या वर्षी बिझनेस केला, संरक्षण खात्यामध्ये लागणाऱ्या गोष्टी 1,00,000 कोटी आपण निर्माण केल्या, 15,000 कोटीचा आपण एक्सपोर्ट केलं, 15,000 करोड। आता हे कशामुळे झालं? आता लगेच कोणी म्हटलं की मग तुम्ही काय लोकसभा जवळ आले म्हणून मोदींचं भाषण आहे। शेवटी सूर्याला झाकताच येणार नाही, ते झाकण्याचा प्रयत्न करणार जे आहेत त्यांच्या ट्रेनला ड्रायव्हर पण नाही आहे, त्यांच्या ड्रायव्हरला गाडं पण नाही आहे, त्यामुळे ते प्रत्येकजण डब्यामध्ये घुसतायत आणि असं दाखवतात की आम्ही सगळे म्हणून काही करणार आहोत। ड्रायव्हरच नाही तर गाडी कशी सुरू होणार? ठरतच नाही की पंतप्रधान कोण होणार, तिथे तर मारामारी आहे ना, इकडे काही शंकाच नाही आहे। मोदीजी पंतप्रधान होणं ही त्यांची आवश्यकता बिलकुल नाही, ती देशाची आवश्यकता आहे। आणि आता तर 2 युद्धांमध्ये असं लक्षात आलं की जगाची आवश्यकता आहे। रशिया आणि युक्रेनच्या युद्धामध्ये त्यांना वाटतं की मोदींनी मध्यस्थी करावी, इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये त्यांना असं वाटतं की मोदींनी मध्यस्थी करावी। रशिया आणि युक्रेनच्या युद्धामध्ये 3 दिवस त्यांनी युद्ध थांबवलं, भारतातले लोक बाहेर काढण्याचे। ते सोपा आहे का विषय? तो काही आजचा माझा विषय नाही, पण प्रगतीच्या दिशेने भारत इतक्या वेगाने चाललेला आहे, त्यात महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन असणार की नाही असं मला महत्त्वाचं वाटतं। दूध प्रश्नी उपोषणाचा आजचा 5वा दिवस असून सरकारचे अद्यापही दुर्लक्ष पाहायला मिळत आहे। अकोले तहसील कार्यालयासमोर आज दुपारी जनावरे बांधणार असल्याचे यावेळी अजित नवलेंनी सांगत राज्यभर आंदोलनाची व्याप्ती वाढत असल्याचे सांगितले। दुधाचे दर कोसळल्यामुळे महाराष्ट्रभर दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झालेले आहेत। प्रचंड प्रमाणामध्ये गावागावामध्ये शहरामध्ये आंदोलनं सुरू केलेली आहेत। अकोले तालुक्यात तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज 5वा दिवस आहे। आमचे 2 सहकारी 5 दिवस उपाशी आहेत। माझा सुद्धा उपोषणाचा आज 2रा दिवस आहे।
मात्र तरी सुद्धा सरकारने किंवा दुग्ध विकास मंत्र्यांनी या सगळ्या आंदोलनाकडे पुरेशा गांभीर्याने पाहिलेलं नाही. मला खात्री आहे की मोठ्या प्रमाणामध्ये हे आंदोलन विस्तारेल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. उद्या लोक गावागावातून या ठिकाणी येऊन दुधाच्या गायी या ठिकाणी बांधणार आहेत. राज्य सरकारने यापेक्षा दिरंगाई करू नये, लक्ष द्यावं आणि दुधाला 34 रुपये भाव कसा मिळेल आणि रिव्हर्स रेटची जी भानगड त्यांनी सुरू केली आहे ती थांबून शेतकऱ्यांना न्याय कसा देता येईल याबद्दल तोडगा काढावा, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे उरलं सुरलं जे आहे ते सर्व उद्ध्वस्त झालेलं आहे. यासाठी 2 तारखेपासून यवतमाळ येथून आम्ही दौरा सुरू करणार आहोत. जालना, वाशिम 4 दिवस शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन या सगळ्या परिस्थितीची पाहणी करणार. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. नुकसान भरपाई संदर्भात मागणी येणाऱ्या अधिवेशनात लावून धरणार आहोत, असे वडेट्टीवार म्हणाले. या अवकाळी पावसाने शेतकऱ्याचं उरलं सुरलं जे काही होतं ते आता सर्व उद्ध्वस्त होण्याच्या स्थितीमध्ये आलेलं आहे. यासाठी 2 तारखेपासून आम्ही यवतमाळपासून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी, पाहणी करण्यासाठी आमचा दौरा आहे. यवतमाळ, अमरावती, संभाजीनगर, बीड आणि जालना अशा पद्धतीनं वाशिम हे आम्ही 4 दिवस हा दौरा करणार आहोत. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, त्याची नुकसान भरपाई ही सर्व शेतकऱ्याला मिळाली पाहिजे अशा प्रकारची मागणी येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्हाला लावून धरावी लागेल. कारण पूर्वीच दुष्काळी परिस्थितीमुळे 40 तालुके सोडून नव्यानं 1000-1000च्या वर मंडळामध्ये जे काही दुष्काळ जाहीर केलं त्याला आता SDRF, NDRFच्या निकषाप्रमाणे मदत मिळू शकत नाही. कारण सरकारने वेळीच उपाययोजना न केल्यामुळे आणि उपसमितीची मंत्रिमंडळाच्या बैठक न घेतल्यामुळे त्यातून केंद्र सरकारकडून पैसा मिळणार नाही आणि राज्य सरकारच्या तिजोरीत द्यायला पैसे नाही. राज्य सरकारची तिजोरी खिळखिळी करून ठेवलेली आहे. अशा स्थितीमध्ये ह्या शेतकऱ्याला न्याय कोण देणार? आणि या अवकाळी पावसाळ्यानंतर हातात आलेलं पीक संपूर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि अशा स्थितीत शेतकऱ्याच्या पाठीमागं सरकारने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि भरघोस मदत दिली पाहिजे. ही पाहणी केल्यानंतरची माझी मागणी असणार आहे. मी सध्या 2 ते 5 तारखेपर्यंत हा दौरा आटोपून संपूर्ण परिस्थिती मांडणार आहे. हे सरकार बेकायदेशीर आहे. कोर्टाने जे निर्देश दिले आहेत, नार्वेकर यांना कोर्टाने निर्देश दिले आहेत, सांगितले आहे राजकीय भाषा कमी करा. तुम्ही ज्या खुर्चीवर बसले आहात कानूनी सरकारबाबत तुम्ही वकालत करू शकत नाही, अशी माहिती पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी दिली. आप एक गैरकानूनी असंवैधानिक सरकार की रक्षा कर रहे हैं. नीति सरकार कभी की जाती, आप उसके संरक्षक हो जो गैरकानूनी सरकार चल रही है. और जो स्पीकर साहब है ट्राइब्यूनल, वो सुप्रीम कोर्ट ने उनको निर्देश दिया बातें कम करो, पॉलिटिकल बातें कम करो, ये उनको निर्देश. आप जिस चेयर पर बैठे हो संवैधानिक और निष्पक्ष ऐसी चेयर है, आप उसके ऊपर बैठकर सरकार की जो गैरकानूनी सरकार है उसकी वकालत नहीं कर सकते. और मैं फिर कहता हूँ, आप उस चेयर पर बैठे हो, आप जैसी व्यक्ति जिसने 10 बार पार्टी बदल ली है, हाँ, अपने स्वार्थ के लिए, उनसे हम क्या उम्मीद कर सकते? अगर कोई संविधान मानने वाली व्यक्ति उस पर बैठे होगी तब तक सरकार चली जाती. सरकार कब गिरेगी इसका भविष्य आप मत बताएं, हमें मालूम है सरकार कब गिरेगी, लेकिन जब तक आप जैसे लोग संवैधानिक पद पर बैठे हैं तब तक ये सरकार रहेगी. प्रमुख बातम्यांमध्ये वेळ झाली आहे. छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र TV 24. हमारी कुरियर सेवाएं सिर्फ आपके लिए. फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, देश विदेश पार्सल भेजने का एकमात्र स्थान. हमारी सेवाएं
कुरियर, पार्सल, मेडिसिन, घर सामान, लगेज, स्वीट्स पैकेजेस, मोबाइल, लैपटॉप, कंप्यूटर, सभी प्रकार के इलेक्ट्रॉनिक्स पार्सल्स, टू व्हीलर गाड़ी, ये सारी सेवाएं सिर्फ उपलब्ध हैं हमारे फास्ट ट्रैक कोरियर एंड कार्गो सर्विस में। ये देखो कितना सॉफ्ट है और साइंटिफिकली डिजाइन्ड भी है डीप स्लीप के लिए। लेकिन इसका प्राइस तो देखो, लगता है हमारे बजट में तो कोई लोकल वाला ही मिलेगा। स्ट्रेस फ्री का नाम सुना है? जी हाँ, स्ट्रेस फ्री मैट्रेस। अफोर्डेबल प्राइस और टॉप क्वालिटी में बनाया गया एक ऐसा मैट्रेस जो आपकी हर जरूरतों को पूरा करेगा। इसकी सुपर सॉफ्ट फोम्स और मर्क्यूरी क्वालिटी आपके स्पाइन और जॉइंट्स को नेचुरल शेप में रखते हैं, साथ ही आपके बैक और शोल्डर्स को भी सपोर्ट करते हैं। दिन भर की थकान के बाद ये मैट्रेस आपको देती है एक चैन की नींद का एहसास और हर रोज आपको नए चैलेंजेस से लड़ने के लिए तैयार करती हैं। साइंटिफिकली बैक्ड, प्रीमियम क्वालिटी और सबसे इंपॉर्टेंट, किफायती दाम में एक रिलायबल मैट्रेस, स्ट्रेस फ्री। स्ट्रेस फ्री मैट्रेस, रेस्ट योर बॉडी एंड सोल। Available in all leading stores near you. For business inquiries, please contact. विश्रांतीनंतर आपले स्वागत. वळूया समोरील बातम्यांकडे. राजकीय फायद्यासाठी काही त्या शब्दांचा वापर करत आहे, तेवढ्या शब्दामुळे महापुरुषांच्या जातीवर जायला लागले आहेत. जाती धर्मात तेढ निर्माण होणार असेल तर शब्द मागे घेतो. जुनाट नेत्यामुळे हा शब्द मागे घेतलेला नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. एवढा मोठा विषय नाही, पण राजकीय स्वार्थापोटी आणि फायद्यापोटी काही जणांना तो विषय त्याचा अर्थ, शब्दाचा अर्थ स्वतःच्या अंगावर ओढून घेतला होता आणि समाजाशी जोडला होता, जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला होता. आणि माझा आणि माझ्या समाजाचा उद्देश असा आहे की आपण कधी जातीवाद करत नाहीत, केला पण नाही. माझा उद्देश एकच की माझ्या गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे. यांना उगाच विनाकारण या शब्दाचा गैरअर्थ करून एखाद्या जातीकडे ओढायचा. आणि त्यामध्येच प्रकाश आंबेडकर साहेबांना सांगितलं होतं की काय त्यांचं बोलण्याचा शब्द, ती सांगण्याची जी आदरता होती त्यांच्यात, ती भावली की सांगण्याचं. त्यांची एक उंची आहे प्रकाश आंबेडकर साहेबांची, ते हुशारपण आहे, ते असं एक सल्ला होता त्यांचा आणि तो मी त्याच वेळेस मान्य केला होता. मी एक तर सल्ले कोणाचे मान्यच करत नाही, पण त्या व्यक्तीबद्दल आदर आहे आणि एकदा जर एखाद्याला शब्द दिला, पाठिंबा दिला तर मागे सरकत नाहीत पुन्हा, असंच आहे ते. त्यामुळे वाटलं चला आपण यांनी विनाकारणच त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला. तेवढ्या शब्दावरून त्यांनी महापुरुषांच्या जातीपर्यंत गेले, महापुरुषांच्या जातीपर्यंत. अरे इतक्या खालच्या थराला जायचं आणि या राज्यात शांतता राहिली पाहिजे आणि विनाकारण हे याला जातीय रंग देत होते. आणि आपण काय ह्या कोणत्या जुनाट फिनाट नेत्यासाठी ते मागे घेतलेलंच नाही, माझी बात नाही. आणि ते काय टीका केली आणि फेका केली त्यासाठी नाही. मनाला वाटलं आपल्यात माणुसकी जिवंत आहे, हे राज्यातल्या सगळ्या जनतेला, सगळ्या समाजाला, जाती धर्माला आपण मानतो. चला आपल्या जनतेत संभ्रम यांनी निर्माण केलाय, जाती धर्मात सगळ्या बांधवांमध्ये संभ्रम निर्माण केलाय, आपण तो शब्दच मागे घेऊ. त्यामुळे तो विषय कालच संपला. आता त्या विषयावर विचारू नये. चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा जंगलात हजारो पर्यटक जंगल सफारी करण्याकरिता येत असतात. त्यावेळी त्यांना वेगवेगळे जंगली पक्षी, प्राणी दिसतात. तसेच रानटी कुत्रा आणि वाघाची शिकार करतानाचा व्हिडिओ चंद्रपूरच्या ताडोबा कोरचा असल्याचे बोलले जात आहे. रानटी कुत्र्याच्या कळपाने शिकार केली होती. ती आयती शिकार खाण्यासाठी बिजली नावाची वाघीण गेली, पण वाईल्ड डॉगच्या कळपाने तिला हाकलून लावले. तुझ्याच बाजूने गेला माहिती काय टायगरची दहशत असते, त्यांनी डायरेक्ट त्याच्या गळक्यात घेत गेला.
अवकाळी आणि अतिवृष्टी दोन्हींचा फटका हा राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. ज्या ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे त्या त्या ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. पंचनामे झाल्यावर त्यानुसार अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांना योग्य ती मदत केली जाईल अशी माहिती अनिल पाटील यांनी दिली. महाराष्ट्रामध्ये कालपासनं अवकाळी आणि गारपीटचं प्रमाण सातत्याने प्रत्येक बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये अनुभवायला मिळते. त्याच्यावरती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे, त्यांना त्या सूचनाही दिल्या गेलेल्या आहेत. ऑरेंज अलर्ट 3 जिल्ह्यांमध्ये नाशिक, जळगाव आणि जालना या 3 जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्टची माहिती संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना परवाच दिली गेलेली होती. आणि आज अवकाळी आणि अतिवृष्टी दोन्हींचा संगम या ठिकाणी बघायला मिळतो. गारपीट त्या प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने बघायला मिळते. मी उद्या नाशिक जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये प्रवास पण करणारे, शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेणारे, प्रत्यक्ष शेतावर जाऊन त्या ठिकाणी माहितीसुद्धा घेणारे जिल्हा अधिकाऱ्यांना या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवून राहायला सांगितलं गेलेलं आहे. सूचनाही दिल्या गेलेल्या आहेत की ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं असेल त्या त्या ठिकाणचे पंचनामे करावे, की जेणेकरून ते पंचनामे आमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर शेतकऱ्याशी पाठीशी राहण्याचे संकेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले असल्यामुळे त्यांना योग्य वेळी योग्य मदतीच्या दृष्टिकोनातून तत्काळ पंचनामे करावे आणि त्याचा अहवाल मुंबईला मंत्रालयामध्ये पाठवावा. मुलुंडचे मुंब्रा बनवण्याचं उद्धव ठाकरे यांचे कारस्थान आहे. आज संध्याकाळी 7 वाजता मुलुंड पूर्व येथे जन आंदोलनात मी सहभागी होणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले. तसेच 20,000 कोटींचा पाप घोटाळा चौकशी होणारच असेही पुढे बोलताना ते म्हणाले. मुलुंडचे मुंब्रा बनवण्यात उद्धव ठाकरेंचे कारस्थान. आज संध्याकाळी 7 वाजता मुलुंड पूर्व येथे जन आंदोलनात मी स्वतः सहभागी होणार. 50,000 लोकांचं बेकायदेशीररित्या स्थलांतर केलं जाणार. त्यात अर्ध्याहून अधिक बांगलादेशचे मूळचे. फिरोज अहमद, फिरोज शेख, मोहम्मद सिद्दीकी, मोहम्मद युसुफ, हनीफ शेख, फैजुल हक, सय्यद ख्वाजा, सफीउल्ला, 20,000 कोटीचा PAP घोटाळा चौकशी होणार. 3 महिन्यांपूर्वी एका गरोदर महिलेस प्रसूतीसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात आणले असता तिला दाखल करून घेतले नाही. तिची प्रसूती रुग्णालयाच्या दारात झाली. या प्रकरणी महापालिका प्रशासनाने नेमलेल्या चौकशी समितीने डॉक्टर तृणाली महातेकर यांना जबाबदार धरले असून त्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सदर महिलेचं नाव राबिया शेख. ही स्कायवॉकवरती प्रसूती वेदनाने कणत असताना पोलीस त्यांना घेऊन आले रुक्मिणीबाई रुग्णालयात. सदर महिला ही प्रसूतीच्या अंतिम टप्प्यात असल्याने सदर रुग्णाला पोर्चमध्येच डिलिव्हरी झाली. रुग्णालयातून आतमध्ये घेताना अडचण निर्माण झाली. सदर प्रकरणात महापालिकेतर्फे चौकशी आयोग नेमण्यात आला. वरिष्ठ पातळीवरती चौकशी करण्यात आली आणि चौकशी अंती डॉक्टर तृणाली मातेकर म्हणून वैद्यकीय अधिकारी त्या दिवशी ज्या उपस्थित होत्या. ही घटना 2 ते 2.5 महिन्यापूर्वीची आहे आणि या प्रकरणात त्या दोषी आढळल्या कारणाने प्रशासनाला त्यांना सध्या सेवेतून निलंबित करण्यात आलेलं आहे. प्रमुख बातम्यांमध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र TV 24. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, dialysis unit, pathology and pharmacy. Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352 9801980100. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. जागतिक बवासीर दिन के उपलक्ष्य में अभ्युदय पाइल्स हॉस्पिटल में 20 नवंबर से 30 नवंबर तक लेजर उपचार में पाए 50% तक की छूट. अभी विजिट करिए अभ्युदय पाइल्स हॉस्पिटल जो है लोहार समाज भवन के पीछे, शताब्दी चौक, मनीष नगर रोड, नागपुर.
हर त्योहार अब होगा खास, क्योंकि अब है सावरकर ज्वेलर्स का साथ। इतनी महंगाई में सोने के भाव आसमां छू रहे हैं, लेकिन सावरकर ज्वेलर्स कम मेकिंग चार्ज में आपको देगा आपके मनपसंद डिजाइन का गोल्ड, वो भी 100% प्योर गोल्ड मार्क के साथ। सावरकर ज्वेलर्स में आपको देखने को मिलेंगे सब तरीके के डिजाइन, मंगलसूत्र से लेकर कान के झुमकों तक, चूड़ियों से लेकर अंगूठी तक। तो बिना किसी देरी के अभी जाइए सावरकर ज्वेलर्स और बुक करिए अपने मनपसंद का सोना। हमारा पता शॉप नंबर 2, मयूर कॉम्प्लेक्स, दत्तवाड़ी, अमरावती रोड, नागपुर। हमारा कॉन्टैक्ट 9822691286, 8888822313।